बॉक्सशी संपर्क साधा. यस, मॅच ऑन झालेले आहे. दोन्ही टीमला देत आहोत भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि अगदी आपण या मॅचकडे आता वळत आहोत. त्रिशा वॉरियर्स आणि पालाई देवी वॉरियर्स या दोन संघादरम्यानची आपल्याला मॅच पाहायला भेटते. हा चेंडू अगदी पाहायला गेलं तर फुललेंचा टाकला गेला. इथे विष्णू भसरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी सध्या तरी राहिलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आज या स्पर्धेच्या अंतर्गत आपण पाहायला गेलं तर क्रिकेट विथ म्युझिक विथ कॉमेडी सर्व काही इथून कॉम्बिनेशन आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटत आहे. इथे आपण पाहत आहोत पंचांनी या चेंडूला मात्र डेट चेंडू घोषित केलेला आहे. हा चेंडू गृहीत पकडला जाणार नाही. धावसंख्येचा विचार करायला गेला तर एक सिंगल या धावफलकाला लागले गेलेले आहे. हो, यावेळेस बॅकफूटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न झालेला होता, परंतु अजून एक चांगला चेंडू यावेळेस टाकला गेलाय. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला यावेळेस पाहायला भेटत आहे. अगदी इथून 24 बॉल मध्ये जरी तुम्ही 30 पर्यंत धावा काढला तरी देखील या मैदानावरती जास्तीच्या होत असतात. असं चित्र मात्र दोन मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटलं. यावेळेस उलटा होता, ऑनसाईडला मात्र फटका खेचून मारला. यावेळेस क्षेत्ररक्षण झाले खराब. चेंडू चाललाय मस्तकाला जास्त घेऊन बॉडी लाईनच्या बाहेर येतोय. दणदणीत बघून मार. यावेळेस देखील मी हिट केला गेलाय. अजून एक यावेळेस देखील लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. गेली आहे. षटक क्रमांक आहे दुसरं राहिला. इथून ओव्हर समाप्त झालेली आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ झाला. धावफलकाला धावा जोडल्या गेल्या तब्बल 10च्या सरासरीने जर धावा झाल्या तर मात्र 40 पर्यंत आपल्याला प्रोजेक्टचे स्कोर पाहायला भेटेल. परंतु इथपर्यंत जर धावा झाल्या तर मात्र सेकंड इनिंग मध्ये त्या महागड्या ठरू शकतात काढण्यासाठी. इथे आता कदाचित धावसंख्येला अंकुश लावावा लागेल आणि इथे आता यावेळेस आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा आयकॉन प्लेअर तुषार हा इथून आपल्याला पाहायला भेटतोय. पाहूयात एक महत्वाचा खेळाडू या टीमचा ऍज अ आयकॉन म्हणून या टीम मध्ये आपण खेळताना त्याला पाहत आहोत. आयकॉनची भूमिका प्रत्येक मॅच मध्ये मात्र महत्वाची असणार आहे आणि इथून आता आपण तुषार याला पाहत आहोत. स्ट्रायकर एंडकडे बॅटर आपल्याला पाहायला भेटेल विशाल. हो, फुललेंचा चेंडू यष्टी रक्षकाने इथे आता चुकी केलेली आहे. जिथे डॉट बॉल होता तिथे मात्र एक सिंगल आता मिळालेली आहे. या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 11. चांगली बॅटिंग होते. अगदी आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या अंतर्गत. किती वेळा रिझन यावेळेस आपण पाहत आहोत फुललेंचा चेंडू. हो, इथे देखील फुलटॉस होता परंतु जास्तीचा वेग राहिला होता आणि यावेळेस आपण पाहत आहोत टायमिंग करू शकले नव्हते फलंदाज. परंतु निर्धारित क्षेत्रामध्ये चेंडू पडला आणि इथून 38 सर्कलमध्ये चेंडू असताना देखील एक सिंगल मिळेल. या सिंगलच्याच मदतीने आता धावा झालेल्या आहेत 12 धावा. फुललेंचा चेंडू अगदी मात्र
जाग्यावरनं खेळला गेला हा फटका. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं डीप मध्ये. एक सिंगल देखील मिळते. प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहेत हे महत्वाचं असेल. पुन्हा एकदा तुषार बादशीकडा. इथे विकेट किपर न मात्र आता चांगली किपिंग दाखवलेली आहे. इथे आता धाव मिळालेली नाहीत. या ओव्हरमध्ये मात्र आपण पाहतो अगदी धावसंख्येला अंकुश लावले गेले. ज्या गोष्टीची आपण मित्रांनो चर्चा करत होतो की धावा इथे रोखणं गरजेच्या असतील आणि आता या ओव्हरमध्ये मात्र चांगल्या धावा रोखल्या गेल्या तुषारकडनं. फुललेचा चेंडू यावेळेस आपण पाहतो चेंडू हवामध्ये राहिलंय. अगदी जयभूमीला प्रधान जीवदान मिळालंय. नाराज झालाय तुषार हा खेळाडू कारण साधा सोपा झेल इथे आता सोडला गेलेला आहे. एक संधी निर्माण झाली होती त्या संधीचं सोनं झालं नाही आणि परिणाम स्वरूपी गोलंदाज झाला. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा खर्च करावा लागला. टोटल स्कोर कार्ड 15 धावा. विचार आधी हे निशान निशान आणि घेऊन जा लवकर. विचार आधी अंपायरला इथे 2 ओव्हरचा खेळ झालेला आहे. एक संधी निर्माण झाली होती. धावा झालेल्या आहेत 15. पाण्याची मागणी इथे आता केली गेली आहे. तत्पूर्वी आपण डीजे रॉकर्स कडे जाऊयात आणि या ऐकूयात एक चांगलं सुमधुर संगीत. व्यासपीठाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा नाव बॅक टू क्रिकेट. इथे ओव्हर आपण पाहत आहोत. प्रथम मोरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो आणि इथे 1D अर्थातच घोषांकित एरियामध्ये चेंडू रवाना केला गेला फलंदाजांकडनं. एक सिंगल या चेंडूवरती मिळेल जिथे कोणताही तोटा होणार नाही फलंदाजाला. त्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला होता. सिंगल मिळाली. टोटल स्कोर कार्ड 16. हा बॉल पूर्णपणे सोडून गेला. इलेक्शनच्या बाहेर आहे. इथे देखील एक्स्ट्राचा धावा मिळत आहे. आउटसाइड लेग स्टंप. यस इज व्हाईट बॉल. एक सिंगल. टोटल स्कोर कार्ड आता 17 धावा. ओहो अगदी झोपून मारण्याचा प्रयत्न झालेला होता. स्किट झाले होते फलंदाज. तिथे यष्टी रक्षकाने चुकी केली आणि अगदी आपण पाहत आहोत यावेळेस धाव मिळते सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत धावफलकावरती 18. इथे आपण पाहत आहोत यावेळेस चांगली गोलंदाजी झाली होती परंतु या चेंडूवरती देखील सिंगल रोखू शकलेले नाहीत आणि अजून एक सिंगल या चेंडूवरती येते. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड 19. 19 धावा. अगदी आपण पाहत आहोत या स्पर्धेला भरपूर चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. चहू बाजूला प्रेक्षक राजे सावली जिथे मिळेल तिथे प्रेक्षक राजे पाहायला भेटत आहेत. यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षण डीप मध्ये चांगलं बॅकअप पाहायला भेटलंय. धावून पडून धावा झाल्या आहेत. कंप्लीट 2 टाळ्यांचा गजर होतोय या फलंदाजांसाठी. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावा झालेल्या आहेत आता टोटल 21. 14 धावसंख्येवरती बॅटिंग करतो विशाल. धावसंख्येचं योगदान दिलं आणि अजून एक धाव मात्र ऍड होते या धावफलकाला. हा खराब चेंडू अगदी पंचाने मात्र दंडित केलेला आहे. भरधाव उन्हामध्ये कवायतीचा प्रकार सादर झालाय. यावेळेस
पाहायला गेलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार षटकार आला आणि त्यामुळे इथे धावफलकाला आकार आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी 29 29 धावफलकाला संचल्या गेल्यात. एफर्ट चांगले राहिले. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या गेला तरी तिथे गोलंदाज चुकी करतोय. अगदी झेल दूरवर होता परंतु चेंडू चांगला अडवला गेला आणि इथे आपण पाहत आहोत चेंडू फेकी केल्यानंतर मात्र लावणं गरजेचं होतं परंतु आता धावून पडून 2 धावा आलात. टोटल स्कोर कार्ड 31 ऑन बोर्ड. इथे विस्तारून थोडासा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी फुलटॉस होता परंतु इथे हा चेंडू काय करू शकले नाही. परंतु सिंगल मिळते प्रत्येक चेंडूवरती धावा येतात हे महत्वाचं. टोटल स्कोर कार्ड 32. जे मंडप डेकोरेटर्सचे सचिन आपण कुठे असाल आमच्या कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्स सचिन आपण आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधा. भरपूर त्यापेक्षा महत्वाचं राहिलेलं आहे की पार्टनरशिप अगदी मिळत झालेली आहे. चांगलं कंट्रीब्युशन थोडेसे आहे त्यामुळे सामना थोडासा थांबवला गेलाय. चला थोडंसं पाहणी करायची आहे तिकडे. नको जाऊ आमच्या घरी. फिरून आलीस की ना आता डायरेक्ट घरात. मॅच थांबवला गेला परंतु आपण थोडंसं आता वळता आहोत यावेळेस व्यासपीठाकडे. थोडेसे मान्यवरांचे मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती या कालावधीमध्ये आपण थोडेसे करत आहोत. चला व्यासपीठाकडे वळूयात. अगदी व्यासपीठाला लाभले गेलेल्या पाहुण्यावर या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. कोकणीपाडा प्रीमियर लीग मध्ये आज त्यांची उपस्थिती आम्हाला अमूल्य होती आणि इथून आपण पाहत आहोत सन्माननीय आदरणीय दिनेशजी टोपले साहेब या सत्रामध्ये उपस्थित आहेत. तर त्यांचा मान आणि सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. दिनेशजी टोपले साहेब आपणास विनंती असेल हा मान आणि सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती अगदी मात्र स्वीकारायचा आहे. कमिटी सदस्य आपण हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. अगदी मायेची उद्गार शाल आणि त्याच पद्धतीनं स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. आज आपण आलात साहेब आणि खऱ्या अर्थाने या कोकणीवाडा प्रीमियर लीगला आपण शोभा वाढवली आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याच पद्धतीनं आपण पाहत आहोत व्यासपीठाला लाभले गेलेल्या पाहुण्यावर सन्माननीय सुनीलजी म्हात्रे साहेब हे देखील आज वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जोडले गेलेले आहेत. त्यांचा देखील मान आणि सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सो मी विनंती करतोय सुनीलजी म्हात्रे साहेबांना आपण हा देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे व्यासपीठावरती. तर पहा अगदी आपण पाहत आहोत अगदी महत्वाचं या क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे ते सन्माननीय सुनीलजी म्हात्रे साहेब हे व्यासपीठाला जोडले गेलेत आणि त्यांचा हा मान सन्मान होतोय. त्याच पद्धतीनं दीपकजी मंडल साहेब देखील या स्पर्धेच्या अंतर्गत आपल्याला व्यासपीठावरती पाहायला भेटतात. त्यांचा देखील मान आणि सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. यस तर दीपकजी मंडल साहेब यांचा देखील मान सन्मान होतोय. आज देखील पुन्हा झाली आहे. यस तिन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुनानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपली उपस्थिती आम्हाला या स्पर्धेच्या अंतर्गत प्रार्थनीय होती. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस आलेली या चेंडूमध्ये आपण पाहायला गेले तर 2 धावा आणि टोटल स्कोर कार्ड आता पोहोचलाय 34. विकेट करायचं होतं. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये अगदी परिवर्तन केलं. 4 चेंडू झालेले आहेत आणि अजून आपण पाहत आहोत या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. पाहूया टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. आतापर्यंत तर मी म्हणेन धावा चांगल्या आलात सर. सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे या युक्तीनं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चेंडू हवामध्ये होता काही वेळ सर्कलचा क्षेत्ररक्षक
अगदी चेंडू पर्यंत पोहोचला, एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आता धावा झाल्या आहेत 35. 35 धावा धावफलकाला आता सजल्या गेल्यात. शेवटचा चेंडू ज्याच्या बॅटमधनं आपण या इनिंग मध्ये पाहिलेला षटकार, आता तोच फलंदाज स्ट्रायकर एंडकडे पवन. फुटबॉल होता आणि यावेळेस आपण पाहत आहोत मिसलाईनिंग राहिलेला षटकार ते चेंडू नो मॅन्स लँडला. तीन षटकाचे धावले होते, 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरा प्रयत्न चालवला गेलाय आणि या प्रयत्नामध्ये आता विकेट फेकली गेलेली आहे. अरे असू दे ना, कसं 2 प्लस विकेट. अरे रिव्ह्यू घे ना. बॅट्समन तेल तेल डोक्याला लावायचं. अरे रिव्ह्यू आहे ना. रिव्ह्यू घेतला गेला, म्हणजे थांबावं लागेल खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये. रिव्ह्यू घेतला गेला. पाहूयात या चेंडूची आता पाहणी केली जाईल. अरे किती आमची दिली. म्हणजे गॅरंटी नाही. कोण बोलू? यस, आपण बॉलची पाहणी करत आहोत. मैदान कुणीही सोडू नका. तत्पूर्वी अगदी हा चेंडू पाहूयात कशा पद्धतीने राहिलाय. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला भेटतंय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची पूर्णपणे टीम चांगलं कार्य करतायत. अगदी आपण पाहत आहोत या चेंडूची पाहणी केली जाते. आणि आता यावेळेस काय घडलं या शेवटच्या बॉल वरती, टार्गेट कितीचं सेट होईल, इथे हा चेंडू नो बॉल आहे की नाही याची पाहणी होते. विमल चेंडू आहे की नाही. इट्स अ नो बॉल. हा नो चेंडू आहे आणि यावेळेस फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद देखील झालाय. आणि आता फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नवीन देखील दाखल होईल. नाही सांगितलं. पहा, आपण या स्पर्धेच्या अंतर्गत भोजनाचं देखील व्यवस्था केलेली आहे. तर भोजनाला आपण सुरुवात करणार आहोत. तर जे आमचे प्रथमतः जे छोटे मुलं असतील त्यांना आपण प्रथमतः प्राधान्य देऊयात. छोट्या मुलांना सर्वांना विनंती असेल, आमचे बच्चा पार्टी आपण जेवणासाठी लगेचच आमच्या भोजनालयामध्ये जायचं आहे. तू तर बोलली. आणि त्यानंतर महिला वर्ग देखील असेल त्यामध्ये जायचं आहे. आणि त्याला क्षेत्ररक्षण झेल सोडला गेला आहे फिल्डकडनं. धावा मिळतील या चेंडूवरती देखील. फ्री हिटचा बॉल होता, फेकी झाली आहे स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस पाहायला भेटलाय. अगदी आपण पाहत आहोत जिथे धावा फक्त 2 होत्या तिथे 3 मिळाल्यात. आणि आता टोटल स्कोर कार्ड पोहोचलाय. 4 ओव्हरमध्ये धावा झालेल्या आहेत 41 आणि 42चा पाठलाग करायचा आहे या सेकंड इनिंग मध्ये. त्यानंतर महिला मंडळी आहेत. अगदी माता भगिनी देखील भरपूर आम्हाला या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटतात. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि उर्वरित खेळाडूंना देखील आता विनंती करतो आपण देखील भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या भोजनालयामध्ये जायचं आहे. तत्पूर्वी आपण टॉसकडे बोलूया. पुढील सामना आपल्याला पाहायला भेटेल. वरिष्ठ खेळाडूंचे सामना यापुढील असणार आहे. चॅलेंजर लेजंड त्यांना फाईट देईल स्टार लेजंड. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित राहा. मला वाटलं जवळच राहतो. चला, लगेचच दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित राहा. चॅलेंजर लेजंड आणि स्टार लेजंड. अगदी आपल्याला वरिष्ठ खेळाडू या मॅच मध्ये पाहायला भेटणार आहेत. प्लेइंग 11 देखील पाठवायचं आहे आणि कॅप्टन थोडंसं फास्ट आपण यायचं आहे. चॅलेंजर लेजंड आणि स्टार लेजंड. कमिटीचे जे सदस्य आहेत सर्वांना विनंती आहे खेळाडूंना की आपण तिकडे भोजनालय चालू झालेलं आहे, भोजन चालू झालेलं आहे, तर तिकडे आपण मदत देखील करायची आहे खेळाडूंनी. कमिटीचे सदस्य असतील, खेळाडू असतील, त्यांनी थोडीशी मदत करा तिकडे. नक्कीच ते टॉस केला जातोय. कॅप्टन आवाज असते आहे. अगदी आपण हा आमचा प्रेझेंटेशन बॉक्स पाहत आहोत. कोकणीपाडा प्रीमियर लीग सीझन 2 स्पर्धेच्या अंतर्गत आपण पाहत आहोत. भरपूर चांगलं कार्य आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची पूर्णपणे टीम करत आहे. नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटत आहे. 3 कॅमेरानं ही स्पर्धा मात्र कॅचअप होत आहे.
हे मात्र या स्पर्धेचं अगदी आपण पाहत आहोत हे आकर्षण राहिलेलं आहे. आणि इथे आपण पाहत आहोत टॉससाठी कॅप्टन लगेचच उपस्थित राहा. चॅलेंजर लेजंड आणि स्टार लेजंड. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवा, क्षेत्ररक्षण फील्ड सजवायचे आहे आणि लगेचच बॅट्समन देखील पाठवा. चॅलेंजर लेजंड, चॅलेंजर लेजंड या संघाचे कॅप्टन. आपण थोडंसं फास्ट या. आता मी तू चाललंय मग जा ना. आता पहा पुन्हा एकदा टार्गेटकडे वळूयात आणि मॅचकडे देखील वळत आहोत. अगदी टार्गेट सेट झाले आहे या मॅचमध्ये. टोटल धावा झालेल्या आहेत 41 आणि 42चा पाठलाग यावेळेस मात्र आता चालवला गेलेला आहे त्रिशा वॉरियर्स या संघाकडनं. अगदी काळ फटकेबाजी आपण पाहिली जिथे आहे 10-10च अगदी रिक्वायर रन रेट आता हवा असेल 10.25चा रिक्वायर रन रेट हवा आहे या मॅच मध्ये. आणि इथून आता मॅचला देखील सुरुवात होईल. त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. या स्पर्धेच्या अंतर्गत भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे. राहुल सिंग हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्रायकर रेटकडे अर्जुन राऊत, नॉन स्ट्रायकिंगकडे बॅट्समन आपल्याला पाहायला भेटेल संकेत. आणि इथून मॅच ऑन गेम ऑन. पहिला चेंडू, पहिलाच बॉल. अगदी मात्र छेडछाड करण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही आणि हा इथे चेंडू मात्र टाकला गेलाय. व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. लाईट खराब आहे. राहुल सिंगला मात्र इथून नव्यानं सुरुवात करावी लागेल या ओव्हरची. ऑनसाईडला अगदी बॉलला पाठवलं गेलं तिकडे घोषांकित एरियामध्ये जिथे मिळेल सिंगल. बॅटिंग करणाऱ्या टीमला धावा झालेल्या आहेत 2. 40चा पाठलाग करतायत. प्रत्येकी ओव्हरमध्ये तुम्हाला 10.25च्या सरासरीने धावा काढाव्या लागणार आहेत. आणि त्यामध्ये मी तर म्हणेन या पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस करावं लागेल, धाडस दाखवावं लागेल. कारण इथे तुम्हाला सर्वात मोठी संधी आहे. तिथे 2 क्षेत्ररक्षक फक्त तुम्हाला टीममध्ये पाहायला भेटतील. काऊ कॉर्नर रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आणि वडिश लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा राहुल सिंग. हा चेंडू अगदी हवेमध्ये उडाला. इथे आता झेल पकडण्याची संधी होती, संधी गमावली गेली. अर्जुन राऊत या फलंदाजाला जीवदान या चेंडूवरती मिळत आहे. एक सिंगल देखील धाव मिळेल आणि टोटल स्कोर कार्ड पोहोचलाय 3 धाव संख्येवरती. चॅलेंजर लेजंड संघाचे कॅप्टनना पुन्हा एकदा ऑफिशियली शेवटचा पुकार असेल. चला आपण टॉससाठी या. आणि त्यानंतरची मॅच असणार आहे NT11 सोनाई देवी रॉयल्स प्लेयर्स. आपण देखील सज्ज राहायचं आहे. लेजंड जे आपण वरिष्ठ खेळाडूंचा मॅच झाल्यानंतर आपली मॅच त्यानंतर असेल. हो षटकलेचा हा बॉल होता. बाउन्सर करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी पाहायला गेलं तर घोषांकित एरियाकडे जातो. इथे आता पडद्याला लागल्यानंतर धावून काढायचा आहे धावा. म्हणजे आता 2 धावा सहज कंप्लीट झालेल्या आहेत या चेंडूवरती. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावा आता टोटल झालेल्या आहेत या धावफलकाला 5 धावफलकावरती. सध्या तरी मात्र कोणतीही रिस्क पत्करलेली नाही. सध्या तरी हात खोलले गेलेले नाहीत. अगदी आपण पाहत आहोत पहिल्या ओव्हरमध्ये कदाचित हात देखील खोलावे लागतील फलंदाजांना. कारण यावेळेस संधी आहे. हलक्या त्यानं बॉलला ढकललं गेलं. अगदी आपण पाहतो वळवला जातोय मनगटाच्या सहाय्यानं.
जिथे मिळते या चेंडूवरती एक सिंगल आणि टोटल स्कोर कार्ड पोहोचलाय 6 या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. 45चा पाठलाग सहसा सिंगल डबल न होणार नाहीत. इथे तुम्हाला एखादा प्रति ओव्हर मध्ये चौकार किंवा षटकार देखील येणं गरजेचं असेल. फुललेंचा चेंडू प्रयत्न तर केले होते बिगित करण्याचा, कोंबल होते. परिणाम स्वरूपी दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जाईल. फेकी स्लोर वन आहे. सहज धावा या चेंडूवरती 2 मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट. टोटल स्कोर कार्ड 8 धावा. पहा जसं टार्गेट आहे, जशा धावा हव्या आहेत तशा धावा काढण्याचा प्रयत्न आता इथे मात्र झालाय. 10.25च्या सरासरीने धावा आल्या तरी देखील विजय मिळवू शकतात. अजून एक बाउन्सर पाहायला भेटतोय. आता डायरेक्ट हिट झालेला आहे. पंचांनी फिगर अप केलंय. हा झाला ही सुपर हिट. आणि फलंदाज यावेळेस तंबूच्या आश्रयाला अर्जुन राऊत दाखवू दे डगआउट. तुम्हाला फोन लावायला सांगतो तुला. कॅप्टन उपस्थित आहे. हो 5 वरती पहिला फलंदाज गारात झालाय, 5 झालाय. आता समीकरण इथून पाहायला गेलं तर थोडेसे चेंजेस पाहायला भेटेल. हा ठीक येणारे आहे. जवळजवळ आता 18 चेंडू असणार आहेत. हो 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. इथे रिक्वायर रन रेट जेव्हा जेव्हा वाढत जातो तेव्हा तेव्हा प्रेशर बनवला जातोय बॅट्समन वरती. आता इथून पाहूयात खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे तुषार. असला टॉस इथे केला जाईल. चॅलेंजर नेशन आणि स्टार नेशन 2 सिंगल होतं. आणि आता इथे या मॅचला मजा येईल कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा आयकॉन गोलंदाजी करतोय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा आयकॉन बॅटिंग करतोय. पाहूयात यावेळेस आता मोठी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्रायकर एंडकडे तुषार, गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण पाहत आहोत कल्पेश यांना. 18 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. 15 मिनिटाचा रस्ता आहे. फील्ड पोझिशन थोडंसं विचारात घेऊया. की लीग मध्ये पेट्रोलिंग साठी 5 क्षेत्ररक्षक आहेत. विकेटचं क्षेत्र क्षेत्रामध्ये त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला देखील 15 मिनिटाचा रस्ता त्या लोकेशन सेंड करायला सांगतो मग आम्ही जातो. पहिला चेंडू अगदी लाईन पाहायला गेलं तर मात्र चांगली राहिली आहे. आणि हा चेंडू मात्र कल्पेश यांचा आपल्याला अतिशय चांगला पाहायला भेटतोय. फलंदाज तुषारला यावेळेस शांत ठेवले या चेंडूवरती. यावेळेस आपण पाहत आहोत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे पाहायला गेले तर धोक्यामध्ये होता. धोक्याची घंटा वाजत होती परंतु एक सिंगल आता येईल. या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत 9. 16 बॉल 33 ची गरज. सन्माननीय दर्शनाताई भोये त्यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. टायमिंग बॉल हवेमध्ये आहे. इथे कदाचित विकेट मिळते की काय परंतु चेंडू घोषांकित एरियाकडे रवाना झालाय. संधी नव्हती क्षेत्ररक्षकांना. हा बॉल चाललाय घोषांकित एरियामध्ये. अजून एक सिंगल मिळेल या धावफलकाला. टोटल स्कोर कार्ड 10. 15 चेंडू 32 ची गरज. काम करायचं ताट घेऊन या व्यवस्थित पाणी वगैरे घेऊन 15 चेंडू 32 ची गरज. भरपूर चांगला फटका. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल पाठवला गेलाय शिवमंतर.
आहे संकेतच्या बॅटमधनं. हा षटकार आला आणि खऱ्या अर्थानं आता दबाव प्रेशर थोडासा कमी देखील होईल, कारण या सिक्सरनं धावा झालेल्या आहेत 16. 14 बॉल आता 26 ची गरज. चांगला सामना रंगलाय. शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना चांगला अजून एक आसमानी टोला. यावेळेस चेंडू हवामध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय. इथे एक सिंगल आता मिळालेली आहे आणि या सिंगल वरती आपण पाहत आहोत धाव फुलेक मात्र पुढे सरसावेल. सर कशासाठी? सिक्सर साठी. ओके, सिक्स गेलेला आहे की नाही, हा सिक्सर आहे की नाही पाहूयात. झाडाच्या पालवीला हा चेंडू स्पर्श झाला होता आणि त्यानंतर आपण पाहत आहोत आतमध्ये चेंडू आलाय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले. सेफ आहे म्हणजे हा चेंडू अडवला गेलेला आहे. इथे आता ज्या धाव चेंडू अडवला गेलाय. फक्त एक सिंगल फक्त मिळेल या चेंडूवरती. अगदी आपण पाहत आहोत धावफलकाला आता आकार दिला गेलाय. 17 राहिले. 13 चेंडू 25 ची गरज. 13 चेंडू म्हणजे 25 धावा. पुन्हा एकदा कल्पेश फुललेंचा बॉल अगदी बदल ते दाखवलाय. गॅप मधला चेंडू चाललाय परंतु क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण झालंय. यावेळेस आता या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. ओव्हरची आता समाप्ती होईल. ओव्हर फिनिश. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावफलकाला 19. 12 बॉल 23 धावसंख्येची इथून गरज आहे. 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज. हृदयाची धडधड, काळजाचा ठोका चुकवणारा सामना आपण अनुभवत आहोत. अगदी फटके लाजबाब झालेले आहेत आणि महत्वाचे दोन्ही खेळाडू आहेत. संकेतनं आतापर्यंत मात्र चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. बारा बॉल 23 ची गरज. हवा तसा सामना रंगलाय. प्रत्येक सामना आपण मित्रांनो पाहायला गेलं तर हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला भेटले सर्व सामने. हा देखील सामना तसाच रंगलाय. 12 बॉल 23 ची गरज आहे. सामना अतिशय चांगला रंगलाय आणि आता यावेळेस गोलंदाज गणेश वरती जबाबदारी येते. नशिबाची साथ क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मिळालेली आहे या मॅच मध्ये. डायरेक्ट किक करण्याचा प्रयत्न झाली आहे. संकेत स्वतःवरतीच नाराज झालाय. अगदी जिथे चेंडू त्याने मारले तिथे मात्र झाडाच्या पालवीला हा चेंडू लागतायत. फांद्यांना चेंडू लागतायत आणि चेंडू आतमध्ये येत आहेत आणि परिणाम स्वरूपी धावा रोखल्या जात आहेत. 2 धावा देखील आल्या. 11 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे. या चेंडूवरती छेडछाड दिसत नाही तरी पंचांचा सिग्नल व्हाईट बॉलचा आला. आता डगआउट खुश झालंय. अगदी डगआउट मधनं टाळ्याचा आवाज चालू झालेला आहे. इथे एक सिंगल आली. टोटल स्कोर कार्ड 22. 11 बॉल 20 ची गरज. धावा मिळत आहेत. हो, या धावा आता घातकी असणार आहेत. एक्साच्या धावा गोलंदाज गणेश खर्च करतायत. टोटल स्कोर कार्ड 23. 11 बॉल आता 19 धावसंख्येची गरज. षटकार नाही परंतु हा चेंडू चौकारासाठी पाठवला गेलाय. फटके पाहायला भेटले या मॅच मध्ये. अगदी चटके देत आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. या चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत. आता 27 राहिले 10 बॉल आणि आता 15 धावसंख्येची गरज. दबाव प्रेशर अगदी मात्र जुगारला गेलाय फलंदाज संकेतकडनं. अगदी परफेक्ट मिळाला आपली बॅच. हे चेंडू मात्र येत आहेत आणि आता कॉन्फिडन्स वाढलाय. इथे आता विकेट घ्यावं लागतील. कमबॅक करायचं असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला तर मात्र आता विकेट घ्यावं लागतील.
गती कमी होती. यावेळेस लेंथवरती गोलंदाजी झाली. टप्पा पडल्यानंतर सबमरीन राहिला. अगदी विकेटच्या खालोखाल हा चेंडू आणि इथे हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय गणेशकडनं. 9 चेंडू 15ची गरज. 3 चेंडू झाले. 9 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. 9-16 आहे का? 9-16. बदलाने दाखवण्याचा प्रयत्न बादशी खेळायला लागली आणि आता कल्पेशांनी झेल पकडलाय. या मॅचची की विकेट मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. संकेतचा चांगला नॉक पाहायला भेटला. शेतकऱ्याची आतिषबाजी झाली परंतु आता यावेळेस होतोय तो बाद. अगदी पहा बादशी कडा ऍक्शन रिप्ले मध्ये आणि चांगला झेल आणि त्यानंतर पहा आता कल्पेश मात्र खुश झालेले आहेत कारण विकेट महत्वाची होती. ही विकेट मिळाली आहे आणि आता समीकरण राहिलंय 8 बॉल 15 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 15 धावसंख्येची गरज. आजचा नवीन गोलंदाज फास्ट आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा कारण आपल्याला सामने भरपूर अजून कव्हर करायचे आहेत. अगदी चांगला सामना रंगलाय. एका बाजूने त्रिशा वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूने पालादेवी वॉरियर्स. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण पालादेवी वॉरियर्स संघ करतायत आणि बॅटिंग केली जाते त्रिशा वॉरियर्स संघाकडनं. रुपेश हा फलंदाज इथे बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. इनाट नंबर 4 या पोझिशन वरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. पाहूयात परंतु समीकरण राहिलंय 8 बॉल 15ची गरज आहे. अगदी तुडुंब गर्दी प्रेक्षक राजांची जणू काही अथंग समुदाय इथे मात्र या स्पर्धेच्या अंतर्गत ओसांडून वाहतोय. कोकणी पाडा प्रीमियर लीग आपण पाहतात. 8 चेंडू 15 धावा. गणेश गोलंदाजी ट्रॅक वरती विकेट महत्वाची मिळाली आहे त्याला. फुललेचा चेंडू होता. बिगिट करायचं होतं. बॅटच्या आधी ठेवला लागला हा बॉल. सिली स्टेटलेगकडे चेंडू रवाना झाला होता परंतु एक सिंगल मिळेल. त्या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत आता 28. आता 7 बॉल 14 धावसंख्येची इथून गरज असेल. 7 चेंडू 14. 7 चेंडू 14. पाहूयात हा चेंडू देखील महत्वाचा. बदलाली तर दाखवण्याचा प्रयत्न झालाय. बॉलर बॅक ड्राईव्हचा फटका डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता का आणि इथे आपण पाहत आहोत फिंगर अप झाले पंचांचा आणि इथून यावेळेस मात्र गोलंदाज आता बाद होईल. धक्का क्रमांक लागलाय 3रा रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. हे पहा अगदी आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट पाहत आहोत आणि इथे कल्पेश यांची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते या मॅच मध्ये. राहिले आता या मॅच मध्ये समीकरण उरलंय 6 चेंडू मध्ये 14 धावसंख्येची गरज. 6 बॉल 14. चला जास्तचा वेळ खर्च करायचा नाही आहे. अजून आपल्याला सामने कव्हर अप करायचे आहेत हे लक्षात असू द्या. वेळेच्या बाबतीमध्ये सर्व संघांनी प्रत्येक संघाने सहकार्य करायचं आहे. चला SP सचिन पवार गोलंदाजी ट्रॅक वरती आले. 6 बॉल 14ची गरज. समोर आहे तुषार. हा फटका बसलाय. झटका लागण्याचे चान्सेस आहे. डाऊन द बॉल गोलंदाज आणि त्यानंतर सेलिब्रेशन. एसपीचं सेलिब्रेशन पाहत आहोत आणि पहिला विकेटचा पतन. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट घेतलाय आणि हा हादरा लागलाय 4था. सांगून विकेट घेतलाय. सूत्रानुसार माहिती येते पहा अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे आणि यावेळेस तुषार सारख्या फलंदाजाला इथे मात्र डगआउटला पाठवलंय. फलंदाज बाद झाला. आता राहिलेत 5 बॉल 14 धावसंख्येची गरज.
इथे एखादा बिगीची गरज आहे. जोपर्यंत संकेत मैदानाच्या आतमध्ये होता वाटत होता इथून लवकरात लवकर सामना फिनिश होऊ शकतो, परंतु विकेट मिळाली आणि आता मॅच मध्ये रंग बदलले गेलेत. विकेट करायचं होतं, पायावरती चेंडू आदळला गेला, लाऊड अपील झाली. अगदी आपण पाहत आहोत खुन्नस मध्ये अपील झाली होती एसपीएनच्याकडनं आणि इथे आपण पाहत आहोत पंचांचा सिग्नल लेग बाय. इथे आता धाव मिळते, एक सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत. आता 29, 4 बॉल 13 धावसंख्येची गरज. स्ट्रायकरिंगकडे आहे वेदांत, हा एक महत्वाचा खेळाडू आहे. जबाबदारी मात्र आता वाढत चालली आहे त्याच्यावरती. 4 बॉल मध्ये 13 ची गरज, एक बिग हिटची गरज आहे. पुढे लेनचा चेंडू होता, ऑनसाईडला मात्र फटका पडला गेला. क्षेत्ररक्षक आले, चांगला फीड केला गेला हा चेंडू. बॉल फेकी होती, स्ट्रायकरकडे 2 धावा मिळाल्या. तिसरा प्रयत्न चालवला जाईल, आता काय घडेल. इथे मात्र प्रयत्न नव्हता विकेट घेण्यासाठी आणि आता धावून पळून 3 धावा सहज झाल्या आहेत कंप्लीट. त्या 3 धावा येतील धावफलकाला. टोटल स्कोर कार्ड 32, 3 चेंडू 10 ची गरज. म्हणजेच काय, या 3 बॉल वरती एक चौकार आणि एक षटकार येणं गरजेचं आहे. पंख्याकडे होती. आता मी उतरवून 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज, एक चौकार आणि एक षटकाराची गरज. पाहूया येतील का. सहसा मारू देणार नाही ते सांगतायत या चेंडूनं. अगदी हा देखील चांगला चेंडू राहिलाय, गती कमी होती आणि इथून आपण पाहत आहोत सुमित बारगे. अगदी बैलगाड्या शर्यतीमधील एक मोठं नाव सुमित बारगेकडनं चांगलं क्षेत्ररक्षण. बैलगाडा 4649 हा त्याचा बैलाचा नंबर आहे. यस, इथे आपण पाहता 2 बॉल 9 ची गरज. यावेळेस फटकाचा दमदार, परंतु क्षेत्ररक्षक आला आणि काय झेल पकडलाय. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल हा झेल कंप्लीट होतोय. यज्ञेश चौधरीकडनं चांगला झेल. फलंदाज होतोय वेदांत. मॅच आता फसलाय आणि आता फटकाची आतिषबाजी होते. पाहूयात 1 बॉल आणि आता 9 धावसंख्येची गरज. हेमंत हे बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. हेमंत साळवी यांना आपण पाहत आहोत. पाहूयात शेवटचा चेंडू, परंतु मॅच फसली आहे. आता 1 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. पार्टी यावेळेस आता जड झालेला आहे, ते म्हणजेच पालाय देवी वॉरियर्स या संघाकडनं आणि आमचे 12वे खेळाडू निशांत सध्या तरी भरपूर खुश आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. लेनचा चेंडू होता, अगदी कोचून काढला या चेंडूला आणि इथे आपण पाहत आहोत आता सामना हा जिंकलाय. विन झालेले आहेत पालाय देवी वॉरियर सिंग. अभिनंदन. तसेच साडलक त्रिशा वॉरियर सिंग. चला पुढचा मॅच लगेच चालू होईल आणि तिथे आता आपण पुढचा सामना पाहणार आहोत. वरिष्ठ खेळाडू शेक हँड शेक. चला जे असेल ते करून घ्या. दोन्ही संघाला विनंती असेल, कारण आपण एकाच गावामध्ये खेळत आहोत आणि आपली सर्वांची टुर्नामेंट आहे, आपले सर्व खेळाडू आहेत, त्यामुळे प्रत्येकानं शेक हँड करायचं आहे. शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे हे लक्षात असू द्या. मॅच कोणीही जिंका कोणीही हारा, शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर पडायचं आहे. चला सज्ज व्हायचं आहे. चॅलेंजर नेशन आणि स्टार नेशन. सज्जवा सज्जवा सज्जवा.